नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो, आज बघणार आहोत आपण की युपीएससी परीक्षा तयार युपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय कधी घ्यायचा. ठीक आहे मित्रांनो, चला. बेसिक क्रायटेरिया बघा मित्रांनो, की जो एलिजिबिलिटी आहे मित्रांनो, बेसिक तुमचं वय 21 वर्ष असणं गरजेचं आहे मित्रांनो, 21 वर्ष आणि तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे मित्रांनो. बेसिक. ठीक आहे. पण तुम्ही हे लक्षात ठेवा मित्रांनो, इथे ही जी परीक्षा आहे आपली, ठीक आहे ना, पहिले आपले लेक्चर बघा मित्रांनो, तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं असेल, ठीक आहे ना, की जे प्री एक्झाम आहे, नंतर मेन्स एक्झाम आहे, ठीक आहे, आणि नंतर पुन्हा इंटरव्ह्यू. ह्या तिन्हीची तयारी झाल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला परीक्षा लिहायची. ठीक आहे ना. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे कसा आहे, की तुम्ही 21 वर्ष होण्याच्या अगोदर, ठीक आहे, तुम्हाला 21 वर्ष आय एस बनायचं ना, मग त्याच्या अगोदरच त्या तुम्ही तिन्ही तयारी पूर्णपणे कंप्लीट करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे ना. आता याच्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कसं कसं काय निर्णय घ्यायचं काय नाही. चला ठीक आहे, पुढच्या स्लाइड मध्ये. आता मित्रांनो लक्ष द्या, इथे ही जी एक्झाम आहे युपीएससी, ही एक्झाम मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे मित्रांनो. काय कॉम्पिटेटिव्ह, म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा मित्रांनो काय, 10 लाख मुलं बसतील. ठीक आहे, 10 लाख किंवा 8 लाख, जे काय दरवर्षी आकडा चेंज होतो. त्यापैकी 1000 किंवा 900 किंवा 1000 मुलं, 900 किंवा 1000 मुलं सिलेक्ट होत असतात. प्रीचा कट ऑफ, मेन्सचा कट ऑफ, इंटरव्ह्यूचा कट ऑफ, ठीक आहे. हा दरवर्षी सर्व काही वेगवेगळा लागतो मित्रांनो. ठीक आहे ना, असं फिक्स नाही. जर डिग्रीला कसं असतं मित्रांनो, फिक्स 35% मिळाले की आपण पास झालोय डिग्रीला समजते. पण इथं काय आहे का, ठीक आहे, कधी प्रीचा कट ऑफ 90 जाईल, कधी 95 जाईल, कधी 85 जाईल. ठीक आहे. तर हे डिपेंड करते ते स्पर्धासोबत, दुसरं आपल्या सर्वांसोबत स्पर्धा असते मित्रांनो. हा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. ओके. आता ह्या परीक्षेमध्ये मित्रांनो, कोणीही तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकत नाही मित्रांनो. ठीक आहे ना. एक लक्षात घ्या, तुम्हाला भारतामध्ये कोणीही तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकत नाही. पण तुम्ही 100% जो इनपुट दिला, ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला 100% गॅरंटी कोणी देऊ शकत नाही तुमच्या रिझल्टची. पण तुम्ही जर 100% इनपुट दिलात मित्रांनो, 100% इनपुट, ठीक आहे, तर तुमचं आउटपुट 100% येणारच. ठीक. आता इनपुट कसा देतोय त्याच्या, हे ना तुझं सांगतो मित्रांनो, कसं प्रकार तुम्ही इनपुट देताय. ठीक आहे. मग ते रिझल्ट आपल्याला 100% आपल्याला कन्सिडर करतो, हा येऊ शकतो. तो सुद्धा अंदाज आहे, म्हणजे 99% आपण कन्सिडर करू शकतो की हा रिझल्ट येऊ शकतो. प्रीचा पेपर चांगला गेला तर हा येऊ शकतो, मेन्सचा पेपर चांगला गेला तर येऊ शकतो, इंटरव्ह्यूचा असं असं गेला तर येऊ शकतो. पण 100% आपण सांगू शकत नाही मित्रांनो. ठीक आहे. यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा की तुम्हाला जर कोणी गॅरंटी असेल की 100%ची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही मित्रांनो. ठीक आहे ना. एकदम फार ते चुकीचं आहे मित्रांनो. चलो आगे. तर मित्रांनो, ठीक आहे. आता प्लॅन बी मित्रांनो, प्लॅन बी का असतो माहिती आहे मित्रांनो, ब्रेड अँड बटरसाठी प्लॅन बी असणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आणि किंवा एम्प्लॉयमेंटसाठी. ठीक आहे. असू दे ना, प्रत्येक वेळेस काय होते माहिती आहे का, पहिला जर ए प्लॅन सक्सेसफुल नाही झाला, बी प्लॅन असायला पाहिजे, म्हणजे तेवढं का आपल्याला सिक्युरिटी असते मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे आपण इथे युपीएससी प्रिपरेशन म्हणतो की बी प्लॅन काही ना काहीतरी असायलाच पाहिजे. ठीक आहे. चलो. नंतर पुन्हा मित्रांनो, आपण काय याची करत असतो, की टाइम आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपला खूप वेळ जातो मित्रांनो. युपीएससी परीक्षा सोपी परीक्षा नाहीये. ठीक आहे. कारण याच्यासाठी आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे, तशी डिमांड आहे, आपण तसं सप्लाय करतो, टाइम देतो आणि जसे म्हणलं तसं आपण वेळ आणि वित्त सुद्धा आपलं खर्च करत असतो. चलो मित्रांनो पुढे. ठीक आहे. पहिल्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो सर्व काही, तरी सुद्धा एक जस्ट मोठा मोठा ओव्हरव्ह्यू तुम्हाला देतो. ठीक आहे. पूर्व परीक्षा, पेपर 1, पेपर 2 200-200 मार्काचे. ठीक आहे ना मित्रांनो? चलो. हां. अ, आपलं जे लेक्चर आहे, ते लेक्चर पूर्णपणे बघा म्हणजे प्री सिलेबस, ठीक आहे ना? प्रिलिमिनरी एक्झामचा जो सिलेबस अनालिसिस लेक्चर आहे ना, पूर्णपणे पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या. ठीक आहे? पुन्हा बघा मित्रांनो. ठीक आहे? आता मेन्सच मित्रांनो, ठीक आहे? त्याच्यामध्ये मोठा-मोठा मित्रांनो सांगतो तुम्हाला, 9 पेपर असतात टोटल. 7 पेपर स्कोरिंग. ठीक आहे? 7 मध्ये सुद्धा एस्से पहिला पेपर स्कोरिंग मधला, ठीक आहे ना? GS1 मोठा-मोठा सिलेबस मित्रांनो. हिस्ट्री अँड जिओग्राफी, ठीक आहे ना? पेपर 2 मध्ये पॉलिटी, पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्स, सायन्स, अग्रिकल्चरचे टॉपिक आहेत मित्रांनो. ठीक आहे.
नंतर पुन्हा पेपर 4 मध्ये इथिक्सचा आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि पेपर 6 आणि 7 ऑप्शनल सब्जेक्ट मित्रांनो, ऑप्शनल. ठीक आहे. तो आपला लेक्चर आहे ऑप्शनल कसा निवडायचा त्यामध्ये तुम्ही जाऊन पूर्णपणे बघू शकता मित्रांनो. आता मोठा सिलेबस ब्रॉड बॅनरमध्ये सिलेबस मित्रांनो. हिस्ट्रीचा क्लास 6 ते 12 आहे एनसीईआरटी. ठीक आहे. जिओग्राफीचा क्लास 6 ते 12, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स. ठीक आहे. ते आपलं प्रीचं सिलेबस त्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स मध्ये दिलेलं आहे मित्रांनो अनालिसिस मध्ये. ठीक आहे. हा हा आता आपला इथून मेन मुद्दा सुरू होतो मित्रांनो. आता लक्ष द्या मित्रांनो पूर्णपणे. ठीक आहे. ओके. आता बघा मित्रांनो. ठीक आहे? तुम्ही जर 21व्या वर्षी अधिकारी झालात मित्रांनो. ठीक आहे ना. इफ यू बिकम आयएएस ऍट द एज ऑफ 8 देऊन देन मोर चान्सेस टू रीच अप टू कॅबिनेट सेक्रेटरी इन ब्रॅकेट एड अँड ऍडवायझर ऑफ कॅबिनेट. ठीक आहे. तुम्ही 21व्या वर्षी अधिकारी झालात मित्रांनो. तर तुम्हाला कॅबिनेट सेक्रेटरी होण्याचे चान्स मिळतात मित्रांनो. कॅबिनेट सेक्रेटरी. ठीक आहे. कॅबिनेट सेक्रेटरी कोण असतो मित्रांनो? एड अँड ऍडवायझर ऑफ कॅबिनेट. म्हणजे डिसिजन मेकिंग जी बॉडी असते देशामध्ये सर्वात मोठी ती बॉडीचं आपण तुम्ही एड अँड ऍडवायझर बघता कॅबिनेट. ठीक आहे. खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आणि सिव्हिल सर्व्हिसेस मधलं मित्रांनो सर्वात मोठं पोस्ट आहे मित्रांनो ही. ठीक आहे. नंतर पुन्हा तर हे लक्षात घ्या मित्रांनो. आपण का तयारी केलं पाहिजे लवकरात लवकर सुरुवात का केली पाहिजे. कारण ह्या ज्या परीक्षेचं जे सायकल आहे मित्रांनो. ठीक आहे ना. प्री एक्झाम मेन्स एक्झाम इंटरव्ह्यू ही एक वर्षाची सायकल आहे मित्रांनो. कम्प्लीट एक वर्षाची सायकल आहे मित्रांनो. प्री एक्झामचं मित्रांनो नोटिफिकेशन कधी येईल? समजा फेब्रुवारी मार्च मध्ये. परीक्षा होईल अंदाजे मे जून मध्ये मित्रांनो. मे जून मध्ये परीक्षा. नंतर मेन्सची परीक्षा कधी येईल मित्रांनो? सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. ठीक आहे. एखाद्या कोणत्याही महिन्यामध्ये येते मित्रांनो. ते मागे पुढे होत असते. नंतर पुन्हा इंटरव्ह्यू होतील मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मध्ये. आणि नंतर पुन्हा रिझल्ट लागतो. दुसरी प्री येण्याच्या अगोदर रिझल्ट लागतो. म्हणजे सायकलच एक वर्षाची आहे मित्रांनो परीक्षेची. ठीक आहे. ओके. आता पुढे. आयडियली यू नीड ऍटलीस्ट 1 इयर फॉर प्रिपरेशन फॉर ग्रॅज्युएट. ठीक आहे. ग्रॅज्युएट जे आहेत मित्रांनो त्यांना आयडियली आयडियली मित्रांनो. ठीक आहे ना. आयडियली मी सांगतोय. ठीक आहे. म्हणजे आयडियल कंडिशन आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकल कंडिशन नाही. आयडियल कंडिशन. प्रॅक्टिकल कंडिशन मध्ये तुम्हाला 2-3 वर्ष लागतात प्रिपरेशन करायला मित्र. ठीक आहे. फ्रँकली सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. आता इथं बघा ते ग्रॅज्युएट. आता 2 to 3 इयर्स फॉर यूजी अपियर्ड. ठीक आहे. 18 इयर्स टू टिल 21 इयर्स. ठीक आहे. जे युजीला आहेत म्हणजे 12वी नंतर जे ग्रॅज्युएशनला गेलेत मित्रांनो 18 ते 21 वर्ष इथं तुम्ही 3 वर्ष तुम्ही युपीएससीचा अभ्यास करू शकता मित्रांनो. नंतर पुन्हा 4 to 5 इयर्स फॉर स्कूल चिल्ड्रन फ्रॉम फाउंडेशन बॅच. हे फाउंडेशन मध्ये आहेत. ठीक आहे. स्कूल हे सुद्धा मित्रांनो 4 ते 5 वर्ष अभ्यास करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जेवढा अर्ली तुम्ही स्टार्ट कराल मित्रांनो तेवढं तुम्हाला जास्त वेळ मिळतो तेवढं तुम्हाला जास्त म्हणजे व्यवस्थित जाते मित्रांनो. ठीक आहे. कारण नंतर पुन्हा काय होते मित्रांनो तुम्ही ग्रॅज्युएट झालात. ठीक आहे. आता ग्रॅज्युएशन आपल्या इथे कधी होते मित्रांनो नॉर्मल डिग्रीचं 21 वर्ष ग्रॅज्युएशन होते. ठीक आहे. आणि इंजिनिअरिंग असेल त्यांचं 22व्या 23व्या ठीक आहे ना एमबीबीएस असेल 24-25 काहीतरी ग्रॅज्युएशन होते मित्रांनो. तर इथून बघा ना मित्रांनो 3-4 वर्ष ऍड करून बघा. आयडियली 3-4 वर्ष ऍड करून बघा. ठीक आहे. कधी होतो 25व्या वर्षी समजा एमबीबीएस इंजिनिअरिंग वगैरे झालं तर 27-28 29-30 वर्ष. ठीक आहे. 29-30 वर्षे खूप उशिरा चाललंय मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पुढे सर्व्हिस मध्ये खूप वेळ कमी मिळेल मित्र. ठीक आहे ना. हा. ठीक आहे. तुम्ही पहिल्यापासून तुमचं टार्गेट असेल तुमचं स्वप्नाचं ड्रीम असेल तुम्ही जेवढं होईल तेवढं अर्ली सुरू करायचं मित्रांनो. ओके. चलो पुढे मित्रांनो. आता मित्रांनो इथं लक्षात द्या. आता जे हा हे जे स्लाइड आहे मित्रांनो ही सर्वात महत्वाची आहे. ठीक आहे ना. हा स्टार करतोय स्लाइड ही खूप महत्वाची आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आता का मित्रांनो तुम्ही स्कूल पासून जर निर्णय घेतला मित्रांनो युपीएससी तयारी करण्याचा सर्वात बेस्ट निर्णय असेल मित्रांनो स्कूल पासून. ठीक आहे. त्यानंतरचा जो निर्णय असेल मित्रांनो इंटरमिडिएट. इंटरमिडिएट म्हणजे मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 11वी-12वी इंटरमिडिएट सॉरी साऊथ इंडियामध्ये इंटरमिडिएट म्हणतात आणि आपल्याकडे 11वी-12वी म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. लक्षात घ्या 11वी-12वी. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा डिग्री. ठीक आहे. ड्युरिंग डिग्री. ठीक आहे ना. ड्युरिंग डिग्री. जो डिग्री झाल्यानंतर निर्णय होतो खूप उशिराचा निर्णय आहे मित्रांनो. बेस्ट निर्णय आहे तुमचा 11वी-12वी किंवा डिग्रीच्या फर्स्ट इयरला किंवा सर्वात जर तुम्हाला स्कूलला जर तुम्हाला मेंटरशिप वगैरे मिळाली कोणी चांगला गाईड मिळाला ठीक आहे माझ्यासारखं गुरु वगैरे तुम्ही स्कूललाच तुम्ही सुरू करू शकता. आता बघूया मित्रांनो स्कूलला आपण कसं जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे ना. आता बघा मित्रांनो
त्यांचं स्वप्न क्लिअर आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आता एका माझं सुद्धा तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. अभिषेक शर्मा म्हणून आमच्या सरांचेच मुलगा आहे मित्रांनो. तो 21व्या वर्षी अधिकारी झाला मित्रांनो. ठीक आहे ना. हा, पण आमचे जे सर होते ते लहानपणापासून त्याचे मेंटर होते मित्रांनो. ठीक आहे ना. ते सरच आमचे इंग्लिशचे टीचर होते. लहानपणापासून त्याचे मेंटर होते आणि त्यांनी खरोखर तर म्हणजे लहान स्कूलिंग पासून 5वी 6वी पासून त्याची मेंटरिंग केली. तर त्याचा ऑल इंडिया म्हणजे विदिन 100 त्याचा रँक आला मित्रांनो. ठीक आहे ना. चला पुढे. तर मी सांगतो ना मित्रांनो, की हे जे 6 ते 10 वर्ष आहे मित्रांनो, स्कूलिंग 6वी पासून ते 10वी पर्यंत. ठीक आहे. 6th क्लास टू 10th क्लास सर्वात बेस्ट आहे मित्रांनो. सर्वात बेस्ट. त्याच्यामध्ये काय सब्जेक्ट असतात मित्रांनो? हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, पॉलिटी, एस्से, न्यूजपेपर रीडिंग. ठीक आहे. हे इथं सर्व विषय करू शकतात मित्रांनो. कारण आता मी इथं स्टार का लिहितोय मित्रांनो, आता इथं लक्षात घ्या. आपल्या इथं इतिहास, भूगोल किंवा सायन्स, सोशल सायन्स म्हणतो किंवा एस-एस-टी म्हणतात, सोशल सायन्स स्टडी. त्यामध्ये मित्रांनो जे UPSC ला काय करायचं आहे मित्रांनो, जे एन-सी-आर-टी आहे, ठीक आहे. एन-सी-आर-टीचं पुस्तकं जे आपण वाचतो 6वी ते 12वी नंतर आपण जर शाळेच्या वेळेसच आपण जर वाचलं मित्रांनो एकदम छान, तर आपला GS चा अभ्यास तिथंच होऊन जातोय मित्रांनो. ठीक आहे. जे डिग्री झाल्यानंतर तर आपण 6वी ते 12वी एन-सी-आर-टी वाचतोय. पण जर आपण इतर जे त्याचा व्यवस्थित अभ्यास केला मित्रांनो, तर आपला इथंच होऊन जातं ना मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे किती छान गोष्ट आहे मित्रांनो. समजा एस्सेलाच आपण 6वी 7वी पासून एस्से कसा लिहायचा, फिलॉसॉफिकल एस्से कसा समजून घ्यायचा, न्यूजपेपर कसं वाचायचं, ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आपण प्रॅक्टिकल समजून घेतलो, निवडणूक कशी होते, काय नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून समजायला लागते. ठीक आहे. त्यासाठी मॅच्युरिटी येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा मी स्लाइडमध्ये सांगणार आहे मॅच्युरिटी वगैरे कशी येईल. ठीक आहे ना मित्रांनो. सर्वात बेस्ट मित्रांनो 6 ते 10 मध्ये. ठीक आहे. कारण इथं सर्व काही कव्हर होतं. हिस्ट्री होते, जिओग्राफी होते, सायन्स होते, पॉलिटी सुद्धा होते, एस सुद्धा होते आणि न्यूजपेपरची इथपासूनच सवय लागली. एकदम छान नोट्स होतात मित्रांनो. आता जो मित्रांनो 6वी ते 10वी त्याचं स्वप्न क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे ना मित्रांनो. 6वी ते 10वी अभ्यास केला. ठीक आहे. त्याला समजा पुढे UPSCच करायचे 100%. तर तो आर्ट फॅकल्टीमध्ये मित्रांनो, ठीक आहे ना. 11वी 12वीला 8 फॅकल्टी घेऊ शकतो मित्रांनो. 8. ठीक आहे ना. तर आपल्याकडे आर्ट, सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टी असतात. तो 8 फॅकल्टी घेऊ शकतो मित्रांनो. मग त्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे सर्व जनरल स्टडीचे जे विषय आहेत, त्याला GSचे सर्व विषय असतात मित्रांनो 11वी 12वी. ठीक आहे. त्यानंतर 8 फॅकल्टी घेतल्यानंतर मित्रांनो, जो ऑप्शनल विषय लागतो मित्रांनो, ठीक आहे ना. मी पहिल्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंय. पहिला जो आपला बेसिक लेक्चर आहे त्यामध्ये सर्व UPSC सांगितलंय. जो ऑप्शनल विषय लागतो मित्रांनो, तो डिग्रीच्या वेळेस त्याला जो विषय आवडतो, ठीक आहे. किंवा मी जे लेक्चर दिलेलं आहे हाऊ टू सिलेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट त्यानुसार त्याला जे आवडतंय, जे ज्याला करायचंय, तो हा इथं डिग्रीला विषय म्हणून घेऊ शकतो मित्रांनो. 26 विषयापैकी एक विषय ऑप्शनल म्हणून तो निवडू शकतो मित्रांनो. ठीक आहे. 26 विषयापैकी आणि नंतर पुन्हा तो एक्झाम लिहू शकतो मित्रांनो. ठीक आहे. ओके. ठीक. आता हा किती छान एकदम एकदम किती छान चाललंय मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे 6वी ते 10वी पर्यंत अभ्यास करतोय. प्लस 11वी 12वीला सुद्धा आर्टमध्ये अभ्यास करतोय. नंतर पुन्हा UPSCचं जे डिग्री आहे, डिग्रीच्या वेळेस सुद्धा UPSCचा जो ऑप्शनल विषय आहे, तोच घेऊन अभ्यास करतोय. म्हणजे तो 21व्या वर्षी डायरेक्ट तिन्हीचे अभ्यास वगैरे करून मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये सांगणार आहे. म्हणजे कसं ते निर्णय घ्या. तो एकदम आयडियल एकदम छान कंडिशन आहे मित्रांनो. की दिल्लीकडे हे सर्वजण तयारी अशी करतात मित्रांनो लहानपणापासून. ठीक आहे. ज्यांना मेंटर अवेलेबल आहे मित्रांनो. ठीक मेंटरवर सुद्धा तुम्हाला एक नंतर कोणाचं आता नेक्स्ट मित्रांनो. ठीक आहे. जे मुलं 6वी ते 10वी फाउंडेशन करतात मित्रांनो, UPSCचं फाउंडेशन 6वी ते 10वी ठीक आहे ना? हां. तर ते समजा त्यांना IITला जायचंय किंवा नीट जायचंय. ते 11वी 12वीला मित्रांनो सायन्स घेऊ शकतात मित्रांनो, सायन्स. ठीक आहे ना? सायन्स घेतल्यानंतर मित्रांनो, समजा त्यांनी नीटची तयारी केली, MBBSला जाऊ शकतात. IIT JEE ची तयारी केली, IIT इंजिनिअरिंग करू शकतात. ठीक आहे. मग इथं गेल्यानंतर मित्रांनो, इथं सुद्धा मेडिकल सायन्स जे MBBSला गेले मेडिकल सायन्स ऑप्शन म्हणून घेऊ शकतात आणि जे IITला गेले ते मॅथेमॅटिक्स किंवा जे काही इंजिनिअरिंग असेल ट्रेडिशनल मध्ये असेल सिव्हिल, मेकॅनिकल ते इंजिनिअरिंग घेऊ शकतात आणि फायनल एक्झाम ते लिहू शकतात मित्रांनो. UPSC परीक्षा लिहू शकतात. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा सोपा मार्ग कोणाचा मित्रांनो? 8 फॅकल्टी वाल्याचा. स्कूलिंग ठीक आहे मित्रांनो. स्कूलिंग कुठं? 6वी ते 12वी अभ्यास, 6वी ते 10वी अभ्यास केला. 11वी 12वी सुद्धा अभ्यास केला मित्रांनो आणि नंतर मग डिग्रीला सुद्धा ऑप्शनल विषय तेच घेऊन अभ्यास केला आणि परीक्षा लिहिली. ठीक आहे. नंतर पुन्हा दुसरा एक मार्ग आहे
6वी ते 10वी पर्यंत फाउंडेशनचा व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो. ठीक आहे. आणि नंतर पुन्हा 11वी-12वीला तुम्हाला नीट आणि जेईची तयारी करून डिग्रीच्या वेळेस ऑप्शनलची तयारी करून घ्या. फायनल एक्झाम द्यायला तयार मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य आहे की मित्रांनो, तुम्ही जर 6वी ते 10वी गेलात मित्रांनो, 6 to 10 ठीक आहे. तर तुमच्यासाठी सर्वात चांगलं राहील मित्रांनो. कारण ऑलरेडी तुम्ही तिथे एक सोशल सायन्स मधून विषय घेता. तोच विषय तुम्हाला युपीएससीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. युपीएससीचे दृष्टिकोन तुम्हाला म्हणजे घ्यायचा आहे आणि न्यूजपेपर रीडिंग, एस्से वाचन, एस्से रायटिंग, ठीक आहे, नोट्स मेकिंग, जीएसचा पेपर अनालिसिस त्यावेळेस तुम्ही जर केलात, मॅच्युरिटी आली, तुमचं अर्धी लढाई तुम्ही इथून जिंकलात मित्र. ठीक आहे. तर माझा हेच उद्देश आहे की 6वी ते 10वी स्कूलिंग लेव्हललाच मित्रांनो तुम्ही युपीएससीच्या तयारीला लागा. ठीक आहे. कारण तुम्हाला कसं नागरिक एक आणि युपीएससीचा फायदा काय मित्रांनो, हा जो सिलेबस आहे तो खूप चांगला छान सिलेबस आहे. कसा नागरिक चांगला नागरिक ठीक आहे, सुजाण नागरिक कसा घडवायचा हे त्यांना 6वी पासूनच कळते. त्यांना जर लॉ मेकिंग, कायदे मंडळ, पॉलिटीमधल्या सर्व गोष्टी व्यवस्थित समजायला लागल्या, ते एक खूप चांगले नागरिक होतील मित्रांनो. मला ठीक आहे, की माझ्याकडून म्हणजे मी गॅरंटी देतोय की ते खूप चांगले नागरिक होतात. चल पुढे मित्रांनो. ठीक आहे. आलं लक्षात मित्रांनो 2 पॅटर्न 6वी ते 10वी करा, 8 फॅकल्टी घ्या आणि बीए किंवा जे काय असेल तुम्ही तयारी करा, पुढे जा. ठीक आहे. नंतर पुन्हा मित्रांनो तुम्हाला नीट जेईची तयारी करतो तिथे सुद्धा तुम्ही डिग्रीला ऑप्शनल विषय घ्या. मेडिकल सायन्स किंवा आयआयटी मॅथमॅटिक्स किंवा ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग ब्रँचेस आणि तुम्ही एक्झामला जा मित्रांनो. ठीक आहे. आता फक्त डिग्री होल्डर जे आहेत मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. ज्यांनी पहिले तयारी केलीच नाही. ठीक आहे ना? ना त्यांनी स्कूलिंग फाउंडेशनला केली 6वी ते 10वी, ना त्यांनी 11वी-12वीला केली, ना डिग्रीला केली. मग त्यांना मात्र मित्रांनो डिग्री झाल्यानंतर त्यांना कमीत कमी 1-2 वर्ष इंटेन्स, खूप इंटेन्स तयारी करावी लागणार आहे. खूप, खूप. कारण बघा अगोदर वेळ मिळतो तुम्हाला. 21 वर्षापर्यंत तुम्हाला वेळ छान मिळतोय. पण जसं तुमचं डिग्री वगैरे झालं असेल, ठीक आहे ना, 23व्या-22व्या त्याच्यानंतर तुम्हाला खूप इंटेन्स स्टडी करावं लागते मित्रांनो. हे मात्र लक्षात घ्या. हा मात्र तोटा आहे मित्रांनो. चल पुढे. आता रिझल्ट ठीक आहे ना. आता रिझल्ट 21व्या वर्षी यायचा आहे मित्रांनो. तर त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो? तर सिलेबसची अंडरस्टँडिंग व्यवस्थित झाली पाहिजे मित्र. ठीक आहे ना. एवढा वास्ट सिलेबस आहे ना मित्रांनो. ठीक आहे. त्या सिलेबसची अंडरस्टँडिंग व्यवस्थित झाली पाहिजे. 6वी ते 10वी, 6वी ते 10वी, 11वी-12वी आणि डिग्री ठीक आहे. म्हणजे हे आपले 21व्या वर्षाच्या अगोदरचे वर्ष आहेत मित्रांनो. त्याच वेळेचं व्यवस्थित झालं मित्रांनो. ठीक आहे ना. वेळ सुद्धा भरपूर असतो. इंटरेस्टिंग जसं मला तसं वाचा. अवांतर वेळ भरपूर असतो मित्रांनो. शाळेमध्ये 11वी-12वी डिग्रीच्या वेळेस तुम्ही भरपूर अभ्यास करा. भरपूर संधी मिळते तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही जर एक अंडरस्टँडिंग केलात, खूप छान होते. नंतर मग मित्रांनो तुम्ही मॅच्युरिटी डेव्हलपमेंट करायची. ठीक आहे. 6वी ते 10वी असेल, 11वी-12वी असेल डिग्रीच्या वेळेस. एक मॅच्युरिटी आली तुम्हाला. ते गोष्ट कसं होतंय किंवा कायदे मंडळ कायदा कसं बनवतंय, ठीक आहे. आता निवडणुका कशा होतात, ह्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली समजायला लागल्यात. ते एकदम छान आहे मित्रांनो. तुम्ही एकदम छान 21व्या वर्षी तुम्ही म्हणजे असं तयार म्हणजे तयार, युद्धाला तुमची तयार राहणार मित्रांनो. ठीक आहे. चला. आता हां, तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो, म्हणजे 6वी ते 10वी मित्रांनो, 6वी ते 10वी काय होतंय, हां, इथं तयारी करून घेण्यासाठी किंवा 11वी-12वी किंवा ड्युरिंग डिग्री सुद्धा तुम्हाला मेंटरशिपची खूप गरज आहे मित्रांनो, मेंटरशिप. ठीक आहे. आता मेंटरशिपमध्ये मित्रांनो तुमचं मम्मी असतील, पप्पा असतील, पॅरेंट्स दोन्हीपैकी एक किंवा क्लोज रिलेटिव्ह असेल मित्रांनो, ठीक आहे. आत्याचा मुलगा, मामाचा मुलगा, ठीक आहे. आते-भाऊ, चुलत भाऊ, कोणी अधिकारी असेल किंवा तो पुढे असेल तुमच्यापेक्षा शिकायला, त्याला माहिती असेल, तो तयारी करत असेल, तो तुमचा मेंटरशिप होऊ शकतो मित्रांनो. किंवा तुम्ही प्रोफेशनल मेंटर कोणी असेल, ठीक आहे. आता मी सुद्धा काही जणांना मेंटरशिप करतो मित्रांनो. त्यांना सुद्धा मी सांगत असतो, गाईड करत असतो. तर माझ्यासारखा जर कोणी भेटला किंवा तुम्ही मला सुद्धा मेंटर म्हणून तुम्ही पर्सनल घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तर तुम्ही 6वी पासूनच तुम्हाला एक दृष्टिकोन होऊन जातो मित्र. ठीक आहे ना? हां आणि कॉन्फिडन्स वाढायला लागतो. ठीक आहे. तुमचा कॉन्फिडन्स एकदा वाढायला लागला, की मग तुम्ही एकदम गाडी पकडता मित्रांनो. एकदम स्पीड पकडून जाता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा खूप गरजेच्या आहेत मित्र. एडव्हांटेज ठीक आहे काय मित्रांनो? ठीक आहे ना? यू-पी-एस-सीचं ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस देतात. त्यावेळेस एडव्हांटेज काय मित्रांनो? त्यासोबतच तुम्ही काय करू शकता मित्रांनो, यू-पी-एस-सीचा सी-आर-पी-एफची एक्झाम असते मित्रांनो. ते सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस. ठीक आहे. या किंवा तुम्ही याला ग्रुप प्लॅन बी मध्ये सुद्धा ठेवू शकता मित्रांनो. काही प्रॉब्लेम नाही. प्लॅन बी. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही नाबार्डची ग्रुप ए ची सुद्धा परीक्षा देऊ शकता मित्रांनो प्लॅन बी मध्ये. ठीक आहे. लक्षात घ्या प्लॅन बी मध्ये तुमच्या किंवा आरबीआय ग्रेड बी त्याची सुद्धा आणि जे महाराष्ट्रामध्ये एमपीएससी राज्य सेवा असेल किंवा नॉर्थ इंडियन मध्ये सुद्धा जे एक्झाम
राजस्थान, उत्तर प्रदेश तिथल्या सुद्धा पब्लिक सर्व्हिसेसच्या राज्यसेवा असतात. ठीक आहे ना? तिथल्या सुद्धा स्टेट मधल्या क्लास 1 ऑफिसर असतात, डेप्युटी कलेक्टर वगैरे. त्याची तुम्ही एक्झाम देऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता डिसएडव्हांटेज काय मित्रांनो, की कारण तुमचा टाईम सुद्धा वेळ जातो, की थोडेसे पैसे सुद्धा खर्च होतात, ट्युशन वगैरे काय असेल. तर प्लॅन बी असणे गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे प्लॅन बी सुद्धा ठेवू शकता. ठीक आहे. किंवा मित्रांनो, तुमचं जे काही प्रोफेशनल एज्युकेशन असेल मित्रांनो, ठीक आहे ना, प्लॅन बी मध्ये. ठीक आहे, तुमचं एमबीबीएस असेल, ठीक आहे. परीक्षा दिलात, नाही दिलात. तुम्ही डॉक्टर म्हणून तर आहात. कुठे गेला तुम्ही तुमचा जॉब करू शकता. ठीक आहे. इंजिनिअर असेल कुठे म्हणून जॉब करू शकता. किंवा तुम्ही जर तयारी केलात व्यवस्थित यूपीएससीची, तुम्ही टीचर म्हणून सुद्धा तुम्ही यूपीएससीचे कोणते क्लासेस किंवा टीचर म्हणून म्हणजे प्लॅन बी बाबा एम्प्लॉयमेंट. फक्त कॉन्फिडन्स लो होऊ नये. ठीक आहे. त्यासाठी तुमचं एक सेकंड प्लॅन सुद्धा असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो, एज फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचं आहे. एज फॅक्टर, वय. ठीक आहे ना. सर्व काही वयाच्या 28-27 पर्यंत खूप जाते. पण त्यावेळेस वय 30 पर्यंत यायचं असतं मित्रांनो. 30 वगैरे तयारी करतात मुलं. तर इथपर्यंत जाऊच नाही, कारण मीच तुम्हाला सांगितलं ना 6वी ते 10वी तुम्ही करिअरचा प्लॅन करा. ठीक आहे. तिथूनच तयारी लागा. 11वी-12वी डिग्री, ठीक आहे ना, फर्स्ट इयर, सेकंड म्हणजे तुम्ही सर्व काही तिथंच करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. ओके. वयाच्या 30 वर्ष केल्यानंतर काय होतं मित्रांनो, आपले पॅरेंट्स सिनियर सिटीझन होतात. ठीक आहे. नंतर पुन्हा खूप जण मॅरेजचं सुद्धा असतंय. ठीक आहे ना, आपल्यासोबतचे किंवा काही जण जे सेटल झाले किंवा जॉब लागला ते मॅरेजला सुद्धा लागतात. नंतर पुन्हा मित्रांनो फायनान्शियल हेल्थ सुद्धा आहे मित्रांनो. फायनान्शियल नंतर पुन्हा मेंटल हेल्थ सुद्धा बघावं लागतं मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी आहेत मित्रांनो. ठीक आहे. कारण नंतर पुन्हा जर व्यवस्थित रिझल्ट वगैरे येत नसेल, तर त्यावेळेस मेंटल हेल्थ सुद्धा खराब होते मित्रांनो. हे सुद्धा म्हणजे प्रॅक्टिकल आहे, हे सत्य आहे. मी काही खोटं बोलत नाहीये. त्यामुळे प्लॅन बी सुद्धा असू द्या. काही ना काहीतरी प्लॅन बी. म्हणजे माणूस नाही झालं, प्लॅन बी सुद्धा असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे प्लॅन बीचं काम म्हणतो मित्रांनो, कारण प्लॅन बी जर असला, तर आपल्याला खूप कॉन्फिडन्स असतो. ठीक आहे. ठीक आहे. प्लॅन बी आहे. समजा तुम्ही कुठे टीचिंग करताय किंवा तुम्ही एमबीबीएस डॉक्टर म्हणून काम करताय. परीक्षा आली, तुम्ही 6 महिने सुट्ट्या घेऊ शकता. 6 महिने तयारी करायची. म्हणजे असं एक्झिक्युशन होत राहते मित्रांनो. म्हणजे लोड येत नाही कोणत्याही गोष्टीचं. ठीक आहे. कॉन्फिडन्स सुद्धा डेव्हलप असतं. ओके मित्रांनो. आता लक्षात द्या मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगितलंय, की बाबा कधी तयारी करायची, तर शक्यतो कोशिश करा 6 ते 10 वर्ग 6वी ते 10वी, 11वी, 12वी डिग्री, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. तर तिन्ही पैकी तुम्हाला जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही तुमचं ड्रीम डिसाईड कराल, जेवढा होईल लवकरात लवकर तुम्ही लागाल, तेवढं तुम्हाला जास्त वेळ मिळेल. ठीक आहे. तेवढं जास्त तुम्हाला फायदा होईल. तेवढं जास्त तुम्हाला समजदारपणा येईल आणि तुमचं जे ध्येय आहे मित्रांनो, ठीक आहे, ते 21व्या वर्षी तुम्ही 100% अचीव्ह करू शकता मित्रांनो. ठीक आहे. 21व्या वर्षी तुम्ही 100% अचीव्ह करू शकता म्हणजे करू शकता मित्रांनो. हे मात्र एक गोष्ट लक्षात. आता इथे सुद्धा मित्रांनो, एक लक्षात ठेवा मित्रांनो, आता आता इथं जे आता अभ्यास केला 6वी ते 10वी अभ्यास केला, 11वी-12वी, पण परीक्षा 21व्या वर्षी कधी द्यायची? ठीक आहे ना. 21व्या वर्षी कधी द्यायची? तुम्हाला प्रीचे सिलेबस अनालिसिसच्या जे लेक्चर मध्ये सांगितलेले मित्रांनो, प्रीचे पेपर कमीत कमी ते 50 ते 60 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे प्री एक्झामचे. मेन्स एक्झामचे, ठीक आहे ना मित्रांनो, एसए पासून ते ऑप्शनल पेपरचे कमीत कमी 25 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला चांगला स्कोर आला असं वाटत असेल, की बाबा नाही आपण जे मेन्स सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये आपल्याला 1000 पेक्षा जास्त मार्क येत आहेत, मग तुम्ही 100% 21व्या वर्षात तुम्ही परीक्षा द्या मित्रांनो. ठीक आहे. मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे ह्या झोन मधून जा, या एक्झाम झोन मधून, म्हणजे मॉक किंवा सराव परीक्षा. ठीक आहे. आपण 10वीला बोर्डाला किंवा 11वी-12वी बोर्डाला कसं सराव परीक्षा देतो, तसं पूर्व परीक्षेच्या 50 ते 60 क्वेश्चन पेपर आणि मेन्स परीक्षेचे एसए, जीएस 1, जीएस 2, जीएस 3, जीएस 4 आणि ऑप्शनल 1-2 या पेपरचे 25 क्वेश्चन पेपर हे सॉल्व्ह केल्यानंतर मार्क व्यवस्थित केलं नंतर पुन्हा 21व्या वर्षात तुम्ही जा. ठीक आहे ना मित्रांनो. ठीक आहे. माझं तर तुम्हाला कधी तुम्हाला कोणाला जरी वाटत असेल सर तुम्ही माझी मेंटरशिप करा, तर कधीही कॉल करा मित्रांनो. काही अडचण आली, कधी निर्णय घ्यायचा, कसं वाचायचं, आपल्याला लेक्चर येणारच आहे. ठीक आहे ना. पुढच्या कमिंग लेक्चर मध्ये तुम्हाला सांगणार आहे कसं वाचायचं, कसा अभ्यास करायचा.
ठीक आहे ना? नोट्स कशा करायच्या, आन्सर रायटिंग कसं करायचं, मेन्स आपण अनालिसिस गेल्यावर GS1, GS2, GS3, GS4, एसए सुद्धा कसा हे करायचं, नोट्स त्याच्यासाठी करायचं आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर आज माझं एकच सांगणं होतं की पुन्हा एकदा शेवटी जाताना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, स्कूलमध्ये तयारीला लागा. 6वी ते 10वी याला आपण फाउंडेशन म्हणू, UPSC फाउंडेशन किंवा 11वी-12वी किंवा डिग्री फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. जेवढं लवकर होईल तेवढं. माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही 6वी ते 10वी मध्येच लागा म्हणजे पुढचा मार्ग क्लिअर होतो. ठीक आहे मित्रांनो? याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये समजून सांगितलं की तुम्ही प्रोफेशनल एज्युकेशनसाठी सुद्धा जाऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचा MBBS आणि IITची तयारी सुद्धा होऊ शकते मित्रांनो. ठीक आहे? क्लिअरिटी आली? ओके. चला ठीक आहे. लक्ष द्या. काही जरी अडचण आली मित्रांनो 100% कॉल करा. काहीही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. ठीक आहे. चला जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि आशा करतो तुम्ही सर्वजण 6वी ते 10वी किंवा 11वी-12वीलाच तुम्ही निर्णय घ्याल आणि तुमचं जे ड्रीम आहे त्याला अचीव्ह करण्यासाठी तुम्ही मार्गस्थ व्हाल मित्रांनो. ठीक आहे. खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आज इथंच थांबूया. थँक्यू.